करतो। आज राष्ट्रीय सहकारी साखर संघाची 235वी बोर्ड मीटिंग आज आमची इथं पार पडलेली आहे। आजच्या ह्या बोर्ड मीटिंगसाठी उपस्थित असलेले माजी मंत्री सन्माननीय जयप्रकाश दांडेगावकर साहेब, त्याचप्रमाणे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील दादा ते पण आले होते, पण ते आत्ता गेले। उपस्थित असलेले आमचे श्री नरेंद्र चव्हाणजी, त्याचप्रमाणे ओरिसाचे आमचे रवींद्र पांडाजी, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे आमचे डायरेक्टर वीरेंद्र राणाजी, आमचे कार्यकारी संचालक नाईक नवरे साहेब, तामिळनाडूच्या आमच्या संचालिका वनिता मॅडम आणि इतर काही आमचे संचालक हे ऑनलाईन मीटिंगला उपस्थित होते। आणि आज आमची 235वी बोर्ड मीटिंग आज या ठिकाणी पार पडलेली आहे। आज एकंदरीत 25-26चा गळीत हंगामाची थोडक्यात संक्षिप्त माहिती आपल्याला देतो। प्रेस नोट तर आपल्याला दिलेलीच आहे, पण 225 लाख टनापर्यंत आता साधारणतः साखरेचं उत्पादन आपल्या देशामध्ये झालेलं आहे। आणि यंदा गाळप घेतलेल्या साखर कारखान्यांची संख्या ही 454 आहे आणि ऊसाचं गाळप 2420 लाख मेट्रिक टनापर्यंत गाळप झालेलं आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेनं हे 243 लाख टनांनी जादा आहे। त्याचबरोबर साखरेचं उत्पन्न जर बघितलं आपण, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 225 लाख टन साखर तयार झालेली आहे। गेल्या वर्षी ती 198 लाख मेट्रिक टन झाली होती। तर साधारणतः 27 लाख टनांनी साखरेचं उत्पादन जास्त झालेलं आहे। सरासरी रिकव्हरी जर बघितली आपण तर आत्ताची आमची सरासरी रिकव्हरी नॅशनल लेवलला 9.31 आहे। ती गेल्या वर्षी 9.9 होती, त्यामुळं 0.22नी ही रिकव्हरी ह्या वर्षी आपली वाढलेली आहे। इथेनॉलच्या बाबतीमध्ये 15 फेब्रुवारीपर्यंतची परिस्थिती आहे। इथेनॉल पुरवठादारांची ऑफर ही 1776 कोटी लिटरची ऑफर होती आपल्याला। त्यामध्ये ऑइल कंपन्यांच्याकडून 1048 कोटीचे टेंडर्स फायनल केले। त्यामध्ये ग्रेन बेस म्हणजे धान्यापासून इथेनॉल पुरवठा हा 759 कोटी लिटर, म्हणजे तो 72% इथेनॉलचं प्रोडक्शन आपण ग्रेन बेसमधून अलॉटमेंट झाली। आणि साखर उद्योगामधून जी इथेनॉलची अलॉटमेंट झाली ती 289 कोटी लिटर, म्हणजे साधारणतः 28%। ही साधारणतः इथेनॉल पुरवठ्याच्या संदर्भातली ऑफर आहे। आता आज तागायतपर्यंत झालेला जो पुरवठा आहे ॲज ऑन टुडे, तो धान्य इथेनॉलपासून टोटल पुरवठा झालाय 240 कोटी लिटरचा। तर धान्यापासून इथेनॉल पुरवठा केलाय तो 151 कोटीचा केलेला आहे, तो साधारणतः 63% आहे। आणि मळी इथेनॉलपासून पुरवठा केलाय तो 88 कोटी लिटरचा आहे, त्याचं पर्सेंटेज 37% येत आहे। साखरेच्या इथेनॉलसाठी आज तागायत वापर झालेली साखर ही 12 लाख मेट्रिक टनाच्या आसपास आहे। आणि सरासरी इथेनॉलची पेट्रोल मिश्रण हे 19.98% इतक्या पर्सेंटेजमध्ये साधारणतः याचा पुरवठा या ठिकाणी झालेला आहे। आता महाराष्ट्रातली जर माहिती द्यायची म्हटलं ती झाली नॅशनल लेवलची इन्फॉर्मेशन। तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आपल्याकडं टोटल एकूण 103 सहकारी साखर कारखाने आणि 107 खाजगी कारखाने असे टोटल 210 साखर कारखान्यांचं गाळप महाराष्ट्रामध्ये झालं। त्यामध्ये टोटल आपली दैनंदिन गाळप क्षमता महाराष्ट्राची ही साधारणतः 10,08,740 मेट्रिक टनाची आहे। आणि आपण 10 लाख टनांना सुद्धा क्रशिंग आपण महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे। त्यामध्ये हार्वेस्टर असतील, त्याच्यामध्ये बजेट गाड्या असतील, बैलगाड्या असतील, मोठे ट्रॅक्टर्स असतील। तर याचं महाराष्ट्रातलं उत्पादन जर बघितलं तर आता साधारणतः 88 लाख मेट्रिक टनापर्यंत झालेलं हे कालचे फिगर्स आहेत। आणि एकंदरीत महाराष्ट्राचा साखर उतारा हा 9.36 आहे ॲव्हरेज, म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेनं 0.10नी तो जास्त आहे। तर अशी ही महाराष्ट्रामधली सध्याची साखरेच्या संदर्भातली परिस्थिती आहे। आता हे सर्व करत असताना
परवा केंद्र सरकारने कालच 5 लाख मेट्रिक टन अतिरिक्त साखर एक्सपोर्ट करण्याकरता परवानगी दिली। पहिली परवानगी 15 लाख मेट्रिक टनाची होती, परंतु परवानगी जरी दिली असली तरी इंटरनॅशनल साखरेचं जे मार्केट आहे साधारणतः 4 ते 5 देशामध्ये आपल्या साखरेला त्या ठिकाणी डिमांड आहे आणि ते छोटे छोटे राहते, कारण ते 150 अकुम्साच्या संदर्भामध्ये साखर त्यांना लागती। तर आतापर्यंत 4.5 ते 4.5 लाख मेट्रिक टनापर्यंत साखरेचे करार झालेले आहेत एक्सपोर्टचे। त्यापैकी 2.25 लाख मेट्रिक टनापर्यंत ऍक्च्युअली साखर आपली एक्सपोर्ट झालेली आहे आणि उर्वरित साखर एक 2.5-3 लाख क्विंटल ही प्रोसेसमध्ये आहे। पण आता सध्या साखरेचं इंटरनॅशनल मार्केट हे खूप डाऊन आहे। 3400, 3450, फार तर 3500च्या खाली हे इंटरनॅशनल साखरेचे दर असल्यामुळे इंडियन करन्सीमध्ये म्हणजे IC मध्ये इंडियन रुपीजमध्ये, त्यामुळं साखरेचा कोटा केंद्राने वाढवून दिला त्याबद्दल धन्यवाद। परंतु इंटरनॅशनल लेवलला आज तरी कोणी साखर ही आपल्या देशातली रेट कमी असल्यामुळं इथले कारखाने पण एक्सपोर्ट करू शकणार नाहीत, ही वस्तू तिथे आहे। थोडासा किंचित फायदा काल आणि आज असा झाला की 5 लाख टन साखर एक्सपोर्ट केल्यामुळं डोमेस्टिक मार्केट काल आणि आज एक 25 रुपयापासून ते 40 रुपयापर्यंत साधारणतः ऑन एन ॲव्हरेज वाढलेलं आहे, अशी आजची परिस्थिती आम्हाला जाणवते। पण केंद्र सरकारने जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच्यामध्ये थोडेफार काही चेंजेस आपल्याला करावे लागतील। ती आज आमची बोर्डाच्या मीटिंगमध्ये चर्चा झाली आणि त्याप्रमाणे एक सुधारित ड्राफ्ट आम्ही केंद्र सरकारला विनंती वजा पत्र हे फेडरेशन मार्फत आम्ही देऊ। त्याचबरोबर आता यावर्षीचं डोमेस्टिक कन्झम्पशन हे 270 ते 275 लाख मेट्रिक टनापर्यंतच आहे। गेल्या 5 वर्षापासून पॉप्युलेशन वाढतीये पण डोमेस्टिक कन्झम्पशन मात्र याच ठिकाणी राहतंय। म्हणजे याचा अर्थ असा आहे की डोमेस्टिक कन्झम्पशन काय वाढायला तयार नाही। मी मागं पण आपल्याशी एकदा प्रेसमध्ये एकदा ही गोष्ट बोललो होतो। तर आता ह्या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये आता थोडे अडचणीचे विषय असे लागलेले आहेत की क्रशिंग बऱ्यापैकी झालेलं आहे, परफॉर्मन्स आहे रिकव्हरीचा चांगला आहे, इथेनॉलचाही आणि डिस्टलरीचाही परफॉर्मन्स चांगला आहे, को जनरेशनचाही परफॉर्मन्स चांगला आहे। परंतु काही कारखाने बायो CNG मध्ये गेलेले आहेत, त्यांचे पण परफॉर्मन्स चांगले आहेत। पण हे सगळं करत असताना MSPचा प्रॉब्लेम जो आहे, MSP ही गेले वर्ष झाला आम्ही प्रयत्न करतोय, गेल्या 5-6 वर्षापासून MSP काय वाढलेली नाहीये। ती मागणी आपल्यालाही माहिती आहे, पुन्हा आम्ही मागणी केली 41 रुपयाच्या आसपास MSP वाढवावी, ती अंडर कन्सिडरेशन आहे। अपेक्षा अशी की लवकरात लवकर केंद्र सरकार ती वाढवून देईल। दुसरी महत्वाची मागणी पुढे येते आता की बऱ्याच कारखान्यांच्याकडे आता बी हेवीचं मोलॅसिस शिल्लक आहे। कारखाने बंद झाले तर सिरपचं मोलॅसिस आपोआप थांबतंय, पण बी हेवी मोलॅसिसचा स्टॉक मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळं इथेनॉलचा जो कोटा आहे तो एक 60 कोटी लिटरनी वाढवून द्यावा शुगर बेससाठी, ही एक त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आपण केलेली आहे। आणि मला असं वाटतं ते जर केलं तरच हे बी हेवीचं मोलॅसिस जे आपल्याकडे शिल्लक आहे बऱ्याच कारखान्यांमध्ये त्याचं युटिलायझेशन आपल्याला ह्या माध्यमातून आपल्याला करता येईल। एकंदरीत कारखाने सुरू झाले 1 नोव्हेंबरला आणि आता जवळजवळ 60 ते 70% कारखाने महाराष्ट्रातले बंद झाले, तर काय 4-8 दिवसामध्ये बंद होण्याच्या मार्गावर आहेत। ठराविक अगदी मोजके कारखाने कदाचित 10 किंवा 15 मार्च पर्यंत चालतील। आमच्या आज नॅशनल फेडरेशनच्या बोर्ड मीटिंगमध्ये गांभीर्यानं एका विषयावर खूप चर्चा झाली आमची, ते म्हणजे कारखान्याचे क्रशिंग दिवस हे दुर्दैवानं कमी कमी होत चाललेले आहेत। 90 दिवस, 95 दिवस आणि 100 दिवस जर कारखाने चालणार असतील तर उर्वरित राहिलेल्या 265 दिवसाचं करायचं काय, त्याची कॉस्ट, ओव्हरहेड्स, त्याच्यानंतर साधारणतः 2/3 वर्षातला कालावधी हा जर डेड म्हणून राहिला तर हे एक नवीन प्रश्न आता पुढे निर्माण व्हायला लागलेले आहेत। तर मला असं वाटतं याच्यावर लवकरच नॅशनल फेडरेशन पुढाकार घेऊन मग त्याच्यामध्ये ISMA असेल, 7 राज्यांच्या
स्टेट फेडरेशन्स आहेत त्यांना बरोबर घेऊन लवकरच या बाबतीतली एक बैठक घेऊन साधारणतः कारखान्याचा क्रशिंग कालावधी हा पुढे कसा वाढवता येईल आपल्याला, आणि तो वाढवण्यासाठी एकमेव मार्ग असा आहे की ऊसाचं क्षेत्र किती वाढेल हे आज आम्ही सांगू शकत नाही, पण या क्षेत्रामध्ये जर टनेज वाढवायचं असेल आपल्याला, म्हणजे उत्पादकता वाढवणं आणि त्याच्यामध्ये EIचा वापर करणं, या गोष्टीवर आता अधिक भर द्यावा लागेल आपल्याला. दुबईला जी दरवर्षी जी वर्ल्ड कॉन्फरन्स होती ती आत्ता परवा 2 ते 5 फेब्रुवारीला कॉन्फरन्स झाली. आमचे MD त्या कॉन्फरन्सला गेले होते आणि तिथं EI बद्दल खूप चर्चा झाली. तर मला असं वाटतं आपल्याकडे पण आता EIच्या बाबतीमधला हा पुढाकार घ्यावा लागणार आहे आपल्याला. आणि परवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी मला वाटतं 1 महिन्यापूर्वी एक सेमिनार घेतला होता दिल्लीला, आणि त्याच्यामध्ये शुगर फॅक्टरीची सर्क्युलर इकॉनॉमी हा एक विषय केंद्रीय गृहमंत्र्यांनी आमच्या सगळ्यांच्या समोर मांडला. आणि सर्क्युलर इकॉनॉमी जर शुगर फॅक्टरीची जर वाढवायची असेल आपल्याला तर त्यामध्ये 4 गोष्टी पुढे आलेल्या आहेत. एक, जी शिल्लक लँड आहे कारखान्याच्या प्रिमायसिसमध्ये तिथं सोलर पॉवर एनर्जीज आपण तयार करणं, मल्टीफीड ज्या डिस्टिलरीज आहेत त्याला मल्टीफीड डिस्टिलरीज तयार करणं, त्यानंतर बायो CNGचे प्रोजेक्ट त्याच्यामध्ये बसवणं, त्यानंतर फूड इंडस्ट्री, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री त्याच प्रिमायसिसमध्ये उभा करणं, अशा मल्टिपल एव्हेन्यूजमधून सर्क्युलर इकॉनॉमी ही शुगर फॅक्टरीची आपल्याला प्रॉफिटेबल करता येईल याबद्दलचा एक ड्राफ्ट बनवला. त्याच्यावर एक दिवस खूप विचारमंथन झालं आणि मला केंद्र सरकारचे पण आभार मानायचे की त्यांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि आता ह्याची पुढचा सेटअप करण्याकरता त्यांनी एक कमिटी स्थापन केलेली आहे. त्या कमिटीमार्फत मला असं वाटतं की ही इंडस्ट्री किमान 100 दिवसाच्या ऐवजी किमान 200 दिवस 250 दिवस तरी ती कशी चालेल या दृष्टीने काय पावलं टाकायला आता सुरुवात केलेली आहे. अर्थात ह्याला 3 ते 5 वर्षाचा कालावधी जाईल, ते काय एकदम होणार नाही, पण आज सुरुवात जर केली तर मला असं वाटतं त्याचा बेनिफिट आपल्याला पुढे शेतकऱ्यांच्या दृष्टीने होईल. शेवट एक मुद्दा फक्त सांगायचा आपल्याला की 5 ते 5.25 कोटी शेतकरी ह्या देशामध्ये ऊस पिकवतात आणि आपल्यालाही माहित असेल की आता FRPचं शेतकऱ्यांचं देणं हे आता वाढायला लागलाय, तो आकडा वाढायला लागलेला आहे आणि ही चिंतेची बाब आहे. वारंवार काल पण मी साखर आयुक्तांना भेटलो, काल 4-4:30 वाजता माझी साखर आयुक्तांची पण कार्यालयामध्ये चर्चा झाली. मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपल्यालाही ते आकडे माहितीत, त्यामुळं ही FRP शेतकऱ्यांना जर लवकर द्यायची असेल तर हे जे काही इश्यूज आपले निर्माण झालेले आहेत यामध्ये राज्य सरकारने पुढाकार घेऊन केंद्र सरकारच्या पाठीशी या गोष्टी मागं लागून मला वाटतं ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. तर अशा पद्धतीचं साधारणतः साखर उद्योगाचा सिनेरिओ आज आपल्यासमोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. इतर पण आमच्या बोर्ड मिटिंग्समध्ये काही वेगवेगळ्या प्रकारची चर्चा आमची झाली. ओव्हरऑल साखरेचं डोमेस्टिक मार्केट कसं डेव्हलप करता येईल आपल्याला, त्याचबरोबर इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपण कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो, या बऱ्याचशा गोष्टीवरती आम्ही नेहमीच आमच्या बोर्ड मिटिंगमध्ये चर्चा करत असतो. मला वाटतं ही ब्रीफमध्ये संक्षिप्त माहिती आपल्याला दिलेली, याचं डिटेल प्रेस नोट सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. एक महत्त्वाचा मुद्दा आहे की मागच्या वेळेसही अनेकदा एक्सपोर्ट झाला तर आपल्याकडे जे ज्यादा उत्पादन बाहेर जाऊ म्हणून अनुदान दिलं होतं, तशी काही तुमची डिमांड आहे का? प्रत्येक क्विंटलला एवढं अनुदान द्यावं आणि आम्ही ते बाहेर करू? नाही, मागच्या वेळेस जे अनुदान दिलं होतं ते WTOने त्याच्याबद्दल एक ऑब्जेक्शन घेतलं आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर इंटरनॅशनल ट्रायब्युनल समोर त्या केसेस चालल्या आणि दुर्दैवानं त्या केसेस आपल्या विरोधामध्ये गेल्या. त्यामुळं WTOच्या अग्रीमेंट प्रमाणे वी कांट गिव्ह एक्स्ट्रा सबसिडी, कारण त्या अग्रीमेंटमध्ये येते. तो चांगला निर्णय येतो. आता ते त्या संदर्भामध्ये राज्य सरकारची काय भूमिका आहे, राज्य सरकार जी भूमिका घेऊन पुढे जाईल त्याला या राज्यातले सर्व साखर कारखाने तयार आहेत. पारदर्शकता आज सुद्धा आहे, ती पारदर्शकता पहिलीच आहे. मला असं सांगायचं आपल्याला की
ऑनलाईन काटे कनेक्ट करण्याच्या निर्णयाचं आम्ही स्वागतच करतो. पण आज आमच्या सगळ्या साखर कारखान्यामध्ये आम्ही एक ॲप तयार केलेलं आहे. ज्या क्षणाला वजन ऊसाचं केलं जातं विदिन 2 सेकंड्स त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर त्याचं टनेज त्याला जातं, टायमिंग जातं, वाहन कुठलं ते जातं. ही ऑलरेडी आहेच, पण त्याच्यापेक्षा अजून काही गव्हर्नमेंटला करायचं असेल चांगल्या गोष्टी पुढे तर त्याचं स्वागतच आहे. पारदर्शकता आहे आपण असं म्हणतात, पण मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की काही कारखाने मला माहिती आहे जे काटामारी करतात, कारवाई करण्यात येईल. हा, मग आता ती सरकार करेल ना तिथं. मल्टीग्रेन आता सुद्धा सुरू आहे का कारखान्यामध्ये? आहेत ना मल्टीग्रेन सध्या. श्रीराम ग्रुपमध्ये आहे. तुम्ही आता म्हणालात एकच मिनिट. श्रीराम ग्रुपमध्ये युपीमध्ये श्रीराम ग्रुपमध्ये पण त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे इथं मला वाटतं एक 4-5 कारखान्यांची कामं चालू आहेत. प्राज इंडस्ट्रीने त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजला मल्टीग्रेन करण्याकरता म्हणून इंटरेस्ट सबव्हेन्शन स्कीम पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अनाऊन्स केलेली आहे आणि त्याला 6% रेट ऑफ इंटरेस्ट ओनली फॉर कोऑपरेटिव्ह ही पॉलिसी पण आली आणि त्यामध्ये 63 साखर कारखान्यांनी भाग घेतलाय आता आणि त्याचा सगळा पुढाकार नॅशनल फेडरेशन मार्फत घेतलेला आहे. आता तेथे एक साखर कारखाने त्याचा डीपीआर बनवत आहेत आणि त्याप्रमाणे त्याला अवेलेबिलिटी लागती. ती मेजर अवेलेबिलिटी मक्याची आहे. त्यामुळं ऑफ सीझनमध्ये कारखाने चालू असताना ओपन मार्केटमधनं मका खरेदी करणं, त्याचबरोबर कारखान्याला सुद्धा मका खरेदी करण्यासाठी काही नियमनामध्ये बदल लागतील, ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी इन प्रोसेस आहेत. FRP नॅशनल लेवलला किती थकीत आहे, फिगर आहे का? नॅशनल लेवलला 7 ते 8,000 कोटी. नॅशनल लेवलला साधारणतः 7 ते 7,500 कोटीच्या आसपास आकडा ॲज ऑन टुडे आहे आणि महाराष्ट्रामधला मला वाटतं 4,000च्या आसपास काहीतरी वाढेल जसं पिरियड तसं वाढते. मला थोडंसं तुमच्या एका बातमीबद्दल बोलायचंय. एक बातमी होती की हार्वेस्टरच्या मुळे 15 ते 20% वजन कमी होतं. एका पेपरला मोठी बातमी आली. थोडंसं खात्री करून घ्या, अजिबात तसं नाहीये. 1 ते 1.5 टन वजन एकरी जास्त येते. त्या कारखान्याने ट्रायल घेतल्यात, अर्धा फड माणसावरती तोडला आणि अर्धा हार्वेस्टरवरती तोडला. तुमच्या बातमीनंतर ट्रायल घेतली. थोडंसं खात्री करून दिलं तर बरं होईल. दुसरी एक काट्याच्या बातमीत आहे. 207 पैकी 200 कारखान्याचे इलेक्ट्रॉनिक काटे आहेत. बातमीमध्ये असं होतं की फक्त 40-50 कारखान्याचेच काटे तसे आहेत. 207 पैकी 200 इलेक्ट्रॉनिक काटे आहेत सगळ्या कारखान्यात. थोडंसं जमलं तर खुलासा करा. तुम्हीच म्हणालात की कालावधी कमी होतो कारखाने चालू राहण्याचं. त्याला कारण काय आहेत? कारखान्याची संख्या वाढली, खासगी सहकारी किंवा सहकारी खासगी केले किंवा काही नवीन प्लेयर आले, कोण बोत्रे नावाचे आहेत, त्यांना कसं परवडतं, मग बाकीच्या खाणे परवडतं, ते काही गणित करत नाही आम्हाला. नाही. महाराष्ट्राची गेल्या 5 ते 6 वर्षापूर्वी प्रतिदिन गाळप क्षमता ही 5.5 ते 5.6 लाख मेट्रिक टनाची होती. आज महाराष्ट्राची गाळप क्षमता ही 10 लाख टनाच्या पुढे गेली. तुलना जर केली, ऊसाचं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये किती आहे, तर चांगला पाऊस पडतो त्यावेळेस 11 लाख 11.5 लाख, ऍट दी मोस्ट 12 लाख 12.5 लाख हेक्टर पर्यंत जातं. ऍव्हरेज जर आपण बघितलं महाराष्ट्रामधलं ऊसाचं क्षेत्र ऍव्हरेज 10 वर्षाचं जर बघितलं आपण, तर ते 9 ते 9.5 लाख हेक्टर हे ऍव्हरेज क्षेत्र आहे आपलं. आता हे सगळं कन्सिडर जर केलं आपण आणि रोज 10 लाख टनाचं जर गाळप केलं आणि 10 लाख हेक्टर जर क्षेत्र आपलं असेल आणि ऍव्हरेज आपलं जर टनेज बघितलं आपण, म्हणजे आडसाल्या, पूर्व हंगाम आणि खोडवा, काही ठिकाणी निडवा आहे, हे जर ऍव्हरेज बघितलं आपलं तर 30 ते 32 टनाच्या पुढे ऍव्हरेज आपलं जात नाही. हे ऍव्हरेज आणि इकडं क्रशिंग, नो डाऊट की क्रशिंग कॅपॅसिटी ही रॉ मटेरियलचा फारसा अभ्यास न करता या क्रशिंग कॅपॅसिटी त्या पद्धतीने आयएम वाढवून दिल्या गेल्यामुळं आणि क्रशिंग कॅपॅसिटीज वाढवल्यामुळं मला असं वाटतं हा प्रॉब्लेम झालाय आणि म्हणून क्रशिंग कमी झालं. एक मिनिट. काही मॅनेजमेंटला असं वाटलं की कमी दिवसामध्ये जेवढं आपण जास्त गाळप करू तेवढी आपली प्रॉफिटेबिलिटी वाढेल. टू सम एक्सटेंट ते बरोबर आहे, पण ते तेवढ्या पुरतं झालं. पण त्यानंतरचा जो डेड पिरियड जातोय पुढचा,
तो डेट पिरियड हा साधारणतः 265 दिवस 240 दिवस हा खूप लांब आहे, तो खूप मोठा येतो. पूर्वीच्या काळामध्ये महाराष्ट्रातली कारखानदारी जून महिन्यापर्यंत चालायची. आम्ही सुद्धा कारखाने 10 वर्षापूर्वी आम्ही 9 जुलैला कारखाने बंद केलेले आहेत. म्हणजे इकडे पाऊस पडतो आणि इकडे कारखान्याचं गाळप संपते, ही वस्तुस्थिती होती. पण आता ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आता ह्याला एकच पर्याय असा आहे की उत्पादकता वाढवणे, दुसरा पर्याय नाही. कारण दुसरं रॉ मटेरियलला पर्याय नाही का इथं. एकीकडे आपण साखर कारखान्याला नवीन परवानगी देत नाही, दुसरीकडे काही कारखाने 4 आणि 5 लाख मेट्रिक टन ऊसावर थांबतात आणि काही काही कारखाने अगदी 20 ते 25 लाख टनाच्या पुढे जात आहेत. मग आता ही जी कॅपॅसिटी वाढवायला जी परवानगी देते, हा अप्रत्यक्षपणे कारखाना वाढवायला परवानगी दिल्यासारखेच आहे ना. मग याच्या बाबतीत काही पॉलिसीच्या बाबतीत तुमचा महासंघ काही निर्णय घेणार आहे का? नाही, आम्ही या संदर्भामध्ये राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला सुद्धा आम्ही आता कळवलेलं आहे. वारंवार आम्ही प्रयत्न करतो. पण झालंय कसं की IM आणि IMचं एक्सटेन्शन ह्याचे अधिकार सगळे हे केंद्राकडे आहेत. पूर्वी आम्ही म्हणजे मी पण सहकार मंत्री असताना त्यावेळेस आम्ही सांगायचो की कुणी IMला जर ऍप्लिकेशन केलं तर ते राज्य सरकार मार्फत गेलं पाहिजे. पण मधल्या काळामध्ये ते डायरेक्ट ऍप्लिकेशन्स तिकडे जायचे आणि परमिशन्स यायच्या. आता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने आणि मुख्यमंत्र्यांनी एक कमिटी केलेली आहे आणि ती कमिटीचे अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्रीच आहेत आता सध्या, आणि ते 2 उपमुख्यमंत्री आणि आणखीन कोणाशी ती कमिटी आहे. मग IM एक्सटेन्शन असेल, एक्सपान्शन असेल, नवीन परवानगी देण्याच्या बाबतीतला असेल तर त्या कमिटीची शिफारस असल्याशिवाय होत नाही. हा आता पुढचा भाग झाला. पण ऑलरेडी 10 लाख टनाची प्रस्थापित कॅपॅसिटी जी महाराष्ट्रात झालेली आहे त्या 10 लाख टनाप्रमाणे 90 दिवस आणि 100 दिवस हाच हंगामाचा कालावधी झालाय आता. आणि म्हणून आम्ही मागणी करतो, नेहमी मंत्री समितीत पण मागणी केली की ऑक्टोबरमध्ये कधीच कारखाने चालू करता कामा नये. त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी, 2 गोष्टीला फटका बसतो. एक रिकव्हरीला फटका बसतो, दुसरी गोष्ट टनेजला फटका बसतो. नुकसान शेतकऱ्याचं होतं. पण 1 नोव्हेंबरला जर कारखाने सुरू केले तर साधारणतः 15 फेब्रुवारीपर्यंत किंवा 28 फेब्रुवारीपर्यंत चालतील असं सुद्धा आता प्लॅनिंग करावं लागेल. हा एक भाग. दुसरा भाग, आता EIचं प्लांटेशन वाढवावं लागेल. आता 30 लाख शेतकऱ्यांनी 30 लाख प्लांटेशन EI मध्ये आता यायला लागलेत पुढं, आणि जवळजवळ 22 कारखाने EI मध्ये पुढे आलेत आता. आणि EIचं प्लांटेशन केल्यामुळं साधारणतः सहज 30 ते 40% उत्पादन वाढतंय खर्च कमी होतो आणि उत्पादन खर्च 40% कमी होतोय. पाण्याचा वापर 35% कमी होतोय. तर हे केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आता तिसऱ्या बाजूला आता बराच शेतकरी हळद करायला लागलाय. हळदीचे दर चांगले आहेत. केळी करतोय, केळीचे दर चांगले आहेत. पेरू करतायत, पेरूचे रेट चांगले आहेत. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणचे डाळिंबकट शेतकरी वळलाय आता. तर ह्या गोष्टी सुद्धा म्हणजे डायव्हर्सिफिकेशन ऑफ शुगर केन हे तिकडे झालंय आता. आता जर दर चांगले शेतकऱ्यांना आपण दिले, ऊसाचा भाव चांगला दिला, तर हळूहळू शेतकरी पुन्हा ऊसाकडे येऊ शकतो. आता ह्या सगळ्या गोष्टी थोडायला कालावधी जाणार आहे. पण ओव्हरऑल सगळं चित्र जर बघितलं तर रॉ मटेरियल हा शुगर इंडस्ट्री पुढचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आता क्रिएट झालेला आहे. हे नाकारून चालणारच नाही आपल्याला. माझ्या प्रश्नाचा उद्देश असा होता की काही कारखाने डायनॉसॉर सारखे मोठे व्हायला लागले आणि छोटे छोटेच व्हायला लागले, बंद पडायला लागले. ह्याची पॉलिसी एकदा तुम्हाला कॅपॅसिटी वाढून दिली म्हणजे तुम्ही अगदी दुप्पट क्षमतेने चालवायचे आणि बाकीच्यांचं खाऊन टाकायचे, छोट्या कारखाने मारायचे, अशी जी परिस्थिती आहे त्याच्यावर इलाज हा महत्वाचा आहे. केवळ उत्पादन वाढवणे आता त्याच्यावर इलाज ऑलरेडी परमिशन दिले गेल्यानंतर आता तुम्ही काय करू शकता ह्याला. एक दुसरा मुद्दा असा आहे की ते सुद्धा कारखाने त्यांचा ब्रेक इव्हन सुद्धा एखादा 20,000 टनाचा कारखाना असेल, त्यांचा ब्रेक इव्हन सुद्धा 18 लाखाच्या खाली जर गाळप झालं तर त्यांचा तर बारक्या कारखान्यापेक्षा प्रॉब्लेम मोठा आहे त्यांचा. हा, त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी. शेवटी क्रशिंग कॅपॅसिटीवर कोजन अवलंबून आहे, क्रशिंग कॅपॅसिटीवरती डिस्टिलरी अवलंबून आहे, क्रशिंग कॅपॅसिटीवरती इथेनॉल अवलंबून आहे. हे जर कमी झालं तर पर्यायानं ते सगळं पुढं, त्यानंतर इन्सिनेशन बॉयलर्स आहेत, ड्रायर्स आहेत, हे सगळं डिझाईन झालेलं आहे. हे फॉर एक्झाम्पल समजा 20,000 टनाचं असेल, 20,000 टनाला
रोज ऊसाची तोड किती लागेल, आणि त्यामुळे ते सुद्धा आता विषय. तर आता जे दिल्यात परवानगी आहे त्याला आपण काहीच करू शकत नाही. असं आहे, कोणी असे सांगितले डायनासोर एक नवीन प्रायव्हेट प्लेअर तयार होतात, ते मोनोपॉली करतात, त्यांना पाहिजे तसंच आता ते होताना दिसतंय तुमच्या इंडस्ट्री. तुमचं फेडरेशन करताय का? आमचं ते फेडरेशनचं काम नाहीये. ते ऍडव्हायझरी फेडरेशन ऐकून घ्या की समजा फेडरेशनचे विषय आहेत ते फेडरेशनच्या प्रमाणे करतं. ऐकून घ्या, ते त्यांच्या पद्धतीने करतात. ह्याच्यासाठी शुगर कमिशनर आहेत, हे ह्याची रेग्युलेटिंग ऑथॉरिटी आहे. मला असं वाटतं ते वेळोवेळी त्या संदर्भात बघत असतील. पाटील साहेब, जो भारत अमेरिका करार झालेला आहे त्याच्यात कृषी क्षेत्राविषयी काही अजून स्पष्टता नाहीये, भीती व्यक्त केली जाते. आपण एकीकडे म्हणतो की साखर उद्योग अडचणीत आहे, या करारामुळे काही आणखी काही धोका निर्माण होऊ शकतो? मुळात तर तो ड्राफ्ट झालाय असं म्हणतात. अजून तर काय तो ड्राफ्ट कोणाच्या बघण्यात आलेला नाही. हे सगळ्या ऐक्यू बातम्या आहेत. तुमच्याकडे जर काय ड्राफ्टचा काय नसेल तर आम्हाला सांगा. पण त्याच्यामध्ये ही चर्चा आहे. पहिल्या अगोदर तो ड्राफ्ट सर्क्युलेट होऊ द्या. त्या ड्राफ्टमध्ये एक्झॅक्टली काय म्हटलेलं आहे, त्यानंतर मग पुढच्या गोष्टी बोलता येईल आपल्याला. चला, या वर्षी मला असं वाटतं की 20% आसपास असेल. 20-22%. 20 ते 22% आहे. वाढ आहे 15 वरनं 22%. हा, मी 15%वरनं आपण 20 ते 22%पर्यंत, मी 6 ते 60% केन हार्वेस्टिंग हे मेकॅनाइज व्हायला लागले आणि वाढत जाणार आता हे. आणि ते आता पुढे वाढत जाईल. त्यासाठी परवा आम्ही गडकरी साहेबांना भेटलो, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांना भेटलो, आणि आता एनसीडीसी मध्ये मी पण बोर्डावर आहे. तर 10,000 हार्वेस्टर्सची एक पॉलिसी फ्रेम आउट झाली आता, आणि 5,000 हार्वेस्टरला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कृषी खात्याने सबसिडी द्यावी. आणि ती सबसिडी दिल्यानंतर आता स्टेट गव्हर्नमेंटकडे ती ऑनलाईन पद्धत आहे. आता त्या ऑनलाईन पद्धतीमध्ये पण बऱ्याच डिफेक्ट्स आहेत. तर मध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना पण एक पत्र दिलं होतं की तुम्ही याच्यावर एक कमिटी करा, आणि ऍक्च्युअली जो शेतकरी हार्वेस्टर घेतोय त्याला इमिजिएटली ती सबसिडी मिळाली पाहिजे. त्याला रोख देऊ नका, त्याच्या कर्जाच्या खात्यात जमा करा. ती थोडीशी पॉलिसी जरा रिवाईज करावी लागेल. आणि केन हार्वेस्टर शिवाय आता पुढं आपल्याला हार्वेस्टिंगचा प्रोग्राम करणं खूप कठीण आहे. शुगर इंडस्ट्री पुढचे हे दोनच मोठे आव्हान आहेत, रॉ मटेरियल आणि केन हार्वेस्टिंग. थँक्यू. काय अजितदादांच्या निधनानंतर त्या चर्चा सुरू झाल्या की विलिनीकरणाचा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा होत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा त्या थांबलेल्या आहेत. काय चर्चा थांबल्याच की काही तसं सुरू आहे? आमच्यापर्यंत तर कुठल्याही प्रकारची आता सध्या चर्चा नाहीये. आणि विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये एकच गोष्ट मी स्पष्ट करतो, शेवटी हा निर्णय त्या पक्षाच्या प्रमुखांनी घ्यायचा असतो. त्यामुळे त्या बाबतीत ते ठरवतील काय. पण आता काही ठिकाणी कसं झालं, म्हणजे तुमचं उदाहरण घेऊ, काही घड्याळाकडनं लढल्यात, तुम्ही साहेबांसोबत आहात, मग जर समजा विलिनीकरण लांबलं रखडलं मग पुढं काय? नाही, आम्ही ज्यावेळेस इलेक्शन पुणे जिल्ह्यामध्ये लढवायचा निर्णय घेतला त्यावेळेस अजितदादा, आम्ही सर्वजण जिल्ह्यातले सगळे प्रमुख आम्ही एकत्र बसून हा निर्णय घेतला सातारा आणि पुण्याच्या बाबतीत. आणि त्याप्रमाणे जे काय उमेदवार उभा करायचे आपल्याला ते सगळे घड्याळ चिन्हावरतीच उभा करायचे, अशा प्रकारची आपला निर्णय झाला. त्याप्रमाणे निर्णय झालेला आहे. आता ते निवडून सगळे त्या घड्याळावरती आलेले आहेत. आता काय अडचण आहे? तुमची अडचण काय? तुम्ही घड्याळाकडे राहणार की पुन्हा मी त्याचं उत्तर मागाच्या प्रश्नात दिलं मी की दोन्ही पक्षाचे जे प्रमुख आहेत, माझी तुम्हाला सर्वांना एक गोष्ट क्लिअर सांगायची, विलिनीकरणाचा प्रश्न असू द्या, एकत्रीकरणाचा प्रश्न असू द्या किंवा काय असू द्या, ह्याचा निर्णय ज्या त्या पक्षाचा जो प्रमुख असतो ते निर्णय घेतात. आम्ही काय पक्षाचे प्रमुख नाही. आता पुणे प्लीज एक मिनिट जरा ऐकून घ्या. पक्षाच्या प्रमुखांची इच्छा नाही आता निर्णय घेण्याची, ते ठरवतील ना, ते सगळं मग ते ठरवतील ना. मग तुम्हाला उत्तर माहित असेल तर मग मला कशाला विचारतो तुम्ही? चला ठीक आहे. पुणे जिल्ह्यामध्ये एकत्र लढलो, घड्याळ तुम्ही सगळे निवडून आलेला आहात, बरं, तुमची कन्या पण निवडून आलेली आहे, अनेक सदस्य निवडून आले. तर आता या पदाधिकारी वाटपामध्ये तुम्ही सूत्र कसं ठरवणार? कारण सगळे घड्याळ निवडून आले. मग आता तुम्ही शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे आहात, तर तुम्हाला पदाधिकारी निवडीमध्ये एक मिनिट, फार सोपं आहे ते.
51 सदस्य घड्याळ निवडून आलेले आहेत. संपला विषय ना. त्या 51 मधलाच पदाधिकारी होईल ना, त्याच्या बाहेरचा होणारच नाही काय. होणार, परंतु होणार. तुम्ही जरी वेगळ्या पक्षाचे लोक आहात, तुम्ही त्यांचं नाही, चिन्ह नाही, वापरलेलं नाही, आहे. एक मिनिट जरा तुम्ही कन्फ्युजन करू नका. निवडून आले मी तुम्हाला क्लॅरिटी देतो. तुम्हाला मी तुमच्या मनात काय प्रश्न आहे आणि तुम्ही पुढचा मला उपप्रश्न काय विचारणार आहे ह्याचं पण उत्तर मी अगोदर देऊन टाकतो तुम्हाला. 51 जण पुणे जिल्ह्यामध्ये घड्याळावरती निवडून आलेले आहेत. मग आता आम्ही एकत्र इलेक्शन लढवलेलं आहे सगळ्यांनी मिळून. त्यामुळे जिल्हा परिषदचे पदाधिकारी निवडीच्या बाबतीमधला जो विषय असेल तो पण आम्ही एकत्र बसूनच करणार. हा एक भाग झाला. दुसरा भाग, जे पदाधिकारी होतील ते 51 मधलेच होतील. टेक्निकली बरोबर आहे. एक मिनिट थांबा. टेक्निकली मुद्दा बरोबर उपस्थित केला आहे मी आपल्याला उत्तर टेक्निकली देतो. टेक्निकली घड्याळावर त्यातलेच पदाधिकारी होणार. थँक्यू. गट नोंदणीमध्ये